हॅलो. तर तुम्ही पाहू शकता वांगी, ही घरची वांगी आहेत, आमच्या घरातली गावची वांगी आहेत. तर ही वांगी आपण आता कापून घेणार आहोत भरलेल्या वांग्यासाठी. तर लांब लांब आपण कापून घेणार आहोत आणि त्याचे 4 भाग करून घेणार आहोत. तर तुम्हाला दाखवते मी कशी मी कापलेली आहेत ती वांगी. तर तुम्ही पाहू शकता ह्या प्रकारे आपल्याला वांगे कापून घ्यायची आहेत. ह्याला अर्धा अर्धा कट करून 4 भाग करून घ्यायचे आहेत. हे बघा असे, आणि त्यांना पाण्यात ठेवायचं आहे. ह्या प्रकारे मी सगळी वांगे कापून घेणार आहे. तर ह्या प्रकारे आपले वांगे बघा तुम्ही कापून झालेली आहेत. आणि ह्यासाठी आपल्याला लागणार आहे कांदा, टोमॅटो, कढीपत्ता, लसूण आणि कोथिंबीर. हे साहित्य आपण रेडी करून घेतलेलं आहे. आणि दुसरं आपल्याला मसाले काय काय लागणार आहे ते पाहून घ्या. शेंगदाण्याचं कूट, गरम मसाला, हळद, लाल तिखट मसाला आणि काश्मीरी लाल मिरची, मीठ आणि आपली कोथिंबीर आणि थोडंसं वाटण घेतलं आहे मी, कांदा खोबऱ्याचं वाटण. ह्या सगळ्यांना आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. वाटण ऑलरेडी असतंच आपल्या घरी केलेलं, त्याला फक्त घ्यायचं आहे. आणि शेंगदाण्याचं कूट घ्यायचं आहे. शेंगदाण्याचं कूट थोडंसं जास्त प्रमाणात घ्यायचं आहे आणि व्यवस्थित ह्याला एकजीव करून घ्यायचं आहे. व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तुम्ही पाहू शकता आपलं वाटण व्यवस्थित एकजीव झालेलं आहे. आता आपण जी वांगी कापून घेतलेली आहेत ती भरायची आहे. तर आपण व्यवस्थित भरून घ्यायची आहेत वांगी चारी बाजूनी. तर ह्या प्रकारे बघा तुम्ही पाहू शकता कशी मी वांगे भरली आहेत, तशी तुम्ही पण भरून घ्या. अशाच प्रकारे आपल्याला सगळी पुढची वांगी अशीच भरून घ्यायची आहेत. हे पहा, तुम्ही पाहू शकता मी व्यवस्थितपणे वांगी भरून घेतलेली आहेत. अशीच तुम्हाला पण वांगी व्यवस्थित भरून घ्यायची आहेत. आपण आता टोप घेतलेला आहे. टोपात आपण ॲड केलेला आहे तेल. आपलं तेल आपल्याला तापून घ्यायचं आहे. तेल तापून झालं की आपल्याला त्यात ॲड करायचे आहेत लसूण. आपल्याला लसूण थोडीशी ब्राऊनसर होऊन द्यायची आहे. आपली लसूण आता ब्राऊनसर झालेली आहे. ह्यात आपण आता ॲड करणार आहोत कढीपत्ता. कढीपत्त्याने छान एक फ्लेवर येतो कुठल्याही भाजीला. तर आपण आता कढीपत्ता ॲड केलेला आहे. कढीपत्ता ॲड झाला की ह्यात आपण आता ॲड करणार आहोत कांदा. कांदा व्यवस्थितपणे ह्याला भाजून घ्यायचा आहे तेलातून गुलाबी होईपर्यंत. तुम्ही पाहू शकता आपला कांदा गुलाबी झालेला आहे. ह्यात आपण आता ॲड करणार आहोत टोमॅटो. टोमॅटो पण आपल्याला व्यवस्थित तेलात भाजून घ्यायचा आहे. आपला कांदा टोमॅटो व्यवस्थितपणे तेलात भाजून झालेला आहे. त्यात आपण आता ॲड करणार आहोत मसाले. लाल तिखट मसाला, हळद, गरम मसाला आणि काश्मीरी लाल मसाला आपण ॲड करून त्याला व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता आम्ही मसाले ॲड केलेले आहेत. आता ह्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. थोडंसं मीठ टाकलं आहे मी, कारण की मी सारणमध्ये मीठ टाकलेलं आहे, पण ह्या कांदा टोमॅटोसाठी मी थोडंसं मीठ ॲड केलेलं आहे. त्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक वाफ काढून घ्यायची आहे आपल्याला. तुम्ही पाहू शकता आपला कांदा टोमॅटोनी तेल सोडलेलं आहे. आता आपण त्यात वांगी ॲड करणार आहोत. आपण वांगी नुसते त्यावर सोडायची आहेत. तर तुम्ही पाहू शकता मी जशी वांगी ठेवते तशी तुम्हाला पण वांगी त्यावर ठेवून घ्यायची आहे. या प्रकारे मी सर्व वांगी ठेवून घेतलेली आहेत. तर तुम्हाला पण तशीच करून घ्यायची आहे. आणि ह्यावर मी एक ताट ठेवणार आहे आणि ताटात थोडंसं पाणी ठेवणार आहे वांगं शिजण्यासाठी. या प्रकारे आपल्याला वांगे शिजवून घ्यायचे आहेत. आणि आपण आता बघणार आहोत आपले वांगे 5 मिनिटांनी कसे शिजलेले आहेत ते.
तर तुम्ही पाहू शकता वांग्याने कलर चेंज केलेला आहे, म्हणजे ते शिजत आहेत. तर आपल्याला एकदा ह्याला मिक्स करून घ्यायचे आहेत, म्हणजे खालचं जे कांदा टोमॅटोचं आहे ते करपायला नको, म्हणून आपण ह्याला मिक्स करून घेणार आहोत. तर ह्या प्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायची आहेत. तुम्ही पाहू शकता आपले वांगे शिजत आहेत खालून. तर आता वरची साईड खाली करायची आपल्याला. पण आता मिक्स करून झालेलं आहे. आता परत आपण ह्याच्यावर झाकण ठेवणार आहोत आणि दुसरी बाजू शिजवून घेणार आहोत. तर बघूया आपले वांगे शिजले आहेत का. तर आपले वांगे शिजलेले आहेत. जर तुम्हाला वाटत असेल की आपले वांगे करपत आहेत तर थोडंसं पाणी ॲड करू शकता मधून. तर आपले वांगे एकदम शिजलेली आहेत, तुम्ही पाहू शकता. तर अशीच आपल्याला वांगी व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे. आता वरून आपल्याला कोथिंबीर टाकायची आहे. तर ह्या प्रकारे आपले भरलेली वांगे रेडी आहेत. चला तर मग आपण सर्व करून घेऊया. तर ह्या प्रकारे तुम्ही पण भरलेली वांगी बनवा आणि टेस्ट करून पहा, तुम्हाला नक्कीच आवडेल. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि लाईक करायला विसरू नका.